नमस्ते एव्हरीवन, मी अमृता आणि अमृतास योगा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। कोणत्याही माणसाच्या शरीरामध्ये ज्यावेळेस चरबी म्हणजेच फॅट जमा व्हायला लागते किंवा त्याचं वजन वाढायला लागतं त्यावेळी ती फॅट त्याच्या सगळ्यात आधी पोटाच्या आणि कमरेच्या बाजूला जमा व्हायला सुरुवात होते। तसंच वजन कमी होताना किंवा फॅट कमी होताना सुद्धा सगळ्यात शेवटी पोटाच्या आणि कमरेच्या बाजूची फॅट जाते। बॅलन्स डाएट बरोबरच काही योगासनं किंवा व्यायाम सुद्धा अतिशय जरुरी असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सोपे पण तितकेच पॉवरफुल असे व्यायाम दाखवणार आहे ज्याच्याने तुमच्या कमरेच्या भागातली चरबी किंवा ज्याला साइड फॅट म्हणतात तर ते कमी व्हायला अतिशय मदत होणार आहे। हे व्यायाम प्रकार जर तुम्ही रोज केलेत तर बघा तुम्हाला खूप चांगला फरक जाणवायला लागेल। हे व्यायाम प्रकार करायला अतिशय सोपे आहेत, तुम्ही घरच्या घरी करू शकता, तुम्हाला कुठेही जिम मध्ये जायची गरज नाहीये। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, तसंच बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल। आणि जर तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा, तसंच तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत सुद्धा हे व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा नक्की फायदा होईल। हे सगळे व्यायाम करायच्या आधी तुम्ही 10 मिनिटाचा वॉर्मअप नक्की करा। 10 मिनिटाचा वॉर्मअप याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्या प्रकारे वॉर्मअप करू शकता। चला तर मग आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण काही व्यायाम प्रकार हे बसून करणार आहोत तर काही व्यायाम प्रकार हे उभे राहून करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण बसून करूयात। याच्यासाठी आपल्याला एक हात खाली टेकायचा आहे, तसंच एक हात आपल्याला साइडून वर आणायचा आहे आणि आपल्याला जितकं शक्य होईल तिकडे साइड बेंड करायचंय। असं श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत साइड बेंड करायचंय। हे आपल्याला प्रत्येक बाजूला 10 ते 12 वेळा तरी करायचंय। असं जेवढं शक्य आहे तेवढं साइड बेंड करा। शक्यतो पाय आणि हिप्स जागेवरच ठेवायचे, फक्त आपल्याला कमरेतून खाली वाकायचंय। असं याच्यानंतर आपल्याला साइड बेंड करून 5 सेकंद होल्ड करायचे। असं त्याच्यानंतर सेम दुसऱ्या बाजूला हात ताठ ठेवायचा जेणेकरून आपल्याला कमरेला खूप चांगला ताण पडेल। आणि 5 सेकंद होल्ड करायचे या पद्धतीने। याच्यानंतर आपल्याला एक हात या पायावर ठेवायचा आणि एक हात मागे ठेवायचा आणि ट्विस्ट करायचंय आपल्याला, म्हणजे असं वळायचंय, त्याच्यानंतर परत दुसऱ्या साईडला वळायचंय। असं कमरेतून चांगला पीळ पडला पाहिजे। असं जसं तुम्हाला शक्य आहे तसं करायचं। एकदम आपल्याला शरीराला झटके नाही द्यायचे, फक्त आपल्याला हळूहळू एकदा एका बाजूला आणि एकदा दुसऱ्या बाजूला असं वळायचंय। इथे आपली कंबर चांगली ट्विस्ट होते, त्याच्यामुळे कमरेची फॅट जायला खूप मदत होते। असं हे पण आपल्याला प्रत्येक बाजूला 10 ते 12 वेळा तरी करायचंय। या पद्धतीने। याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला नॉर्मल मांडी न घालता आपल्याला एक पाय असा ठेवायचा आणि दुसरा पाय आपल्याला त्याच्या पुढे ठेवायचा आहे, याला सिद्धासन असं म्हणतात। तर याच्यानंतर आपल्याला हात असे वर घ्यायचे, बॉडीला आपल्याला पूर्ण वर खेचायचंय, त्याच्यानंतर आपल्याला पुढे वाकायचंय कमरेतून असं, आणि आपल्याला एकदा एका बाजूला वळायचंय असं, त्याच्यानंतर परत पुढे आणि परत दुसऱ्या बाजूला वळायचंय असं। इथे बघा तुम्हाला कमरेला खूप चांगला स्ट्रेच येणार आहे आणि खूप चांगला ताण पडणार आहे। असं परत मध्ये, परत एका बाजूला असं, परत मध्ये, परत एका बाजूला। त्याच्यामध्ये आपल्याला कंबर किंवा हिप्स आपले वर नाही उचलायचे, ते जमिनीवरच ठेवायचे जेणेकरून आपल्याला फक्त कमरेला ताण पडेल। असं त्याच्यानंतर परत एका साईडला, परत दुसऱ्या साईडला
हे सगळं झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी 5 सेकंद थांबायचे, असं होल्ड करायचे. चांगला स्ट्रेच पडला पाहिजे कमरेला. त्याच्यानंतर परत दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच सेम होल्ड करायचे 5 सेकंद. असं. याच्यानंतर पुढच्या व्यायामामध्ये आपल्याला 2 पाय दोन्ही साईडला घ्यायचेत. पायामध्ये खूप चांगलं अंतर घ्यायचंय आणि याच्यानंतर आपल्याला एक हात ह्या मांडीवर ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त साईडला वळायचंय. आपल्याला असं पुढे नाही झुकायचंय, आपल्याला फक्त साईडला वळायचंय. असं 10 ते 12 वेळा करायचंय. असं वर उठायचं आणि परत साईड बेंड करायचंय. असं याच्याने पण बघा तुमच्या कमरेला खूप चांगला स्ट्रेच मिळतो. असं बघा. याच्यानंतर तुम्ही इथेच 5 सेकंद असं थांबायचंय. त्याच्यानंतर परत सेम दुसऱ्या बाजूला पण करायचंय. एक हात दुसऱ्या पायावरती आणि त्याच्यानंतर तुम्हाला साईडला असं बेंड करायचंय. असं पण करू शकता तुम्ही किंवा परत उठून परत असं साईडला बेंड करू शकता. याच्यामध्ये जेवढा तुम्ही हात ताठ ठेवाल तेवढा तुम्हाला कमरेला जास्त स्ट्रेच मिळणार आहे. याच्याने तुमच्या कमरेची लवचिकता सुद्धा खूप चांगली वाढेल. त्याच्यानंतर होल्ड करायचे 5 सेकंद. असं. याच्यानंतर पुढचा एक्सरसाइज आपण उभं राहून करणार आहोत. याच्यासाठी आपल्याला 2 पायांमध्ये खांद्या एवढं अंतर घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला एक हात असं साईडून वर घ्यायचा आहे. दुसरा हात तुम्ही कमरेवर ठेवू शकता असा आणि हात शक्य तेवढा ताठ वर घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण ह्या साईडला चांगला स्ट्रेच मिळेल. तर हात असा स्ट्रेट वर घ्यायचा आहे आणि आपल्याला साईडला असं बेंड करायचंय. असं. तर इथे लक्षात घ्या, बऱ्याचदा आपण साईडला बेंड करताना साईडला बेंड नाही करत तर आपण थोडंसं असं पुढे झुकतो. तर असं अशा वेळी आपल्याला साईडला काहीही स्ट्रेच जाणवणार नाही. त्याच्यामुळे हात स्ट्रेट वर घ्यायचा आहे आणि असं साईडला बेंड करायचंय. हे आपल्याला प्रत्येक साईडला 10 ते 12 वेळा तरी करायचंय. असं असं. याच्यानंतर सेम दुसऱ्या साईडला करायचंय. हात स्ट्रेट वर घ्यायचाय आणि त्याच्यानंतर साईड बेंड करायचंय. असं. जितकं तुम्ही जास्त साईडला वाकाल तेवढं तुम्हाला कमरेला जास्त स्ट्रेच जाणवेल आणि कमरेची फॅट लवकर कमी व्हायला मदत होईल. असं. ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांना असं साईडला वाकल्यानंतर बॅलन्स राहत नाही तर त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगते. तुम्ही असं भिंतीला टेका. पायामध्ये खांद्या एवढं अंतर घ्यायचंय आणि भिंतीला तुम्ही ज्यावेळेस स्ट्रेट असं उभं राहाल आणि त्याच्यानंतर हात वर कराल त्यावेळेस तुम्ही असं पुढे नाही झुकणार किंवा तुम्हाला बॅलन्स करायला मदत होईल आणि मग तुम्ही असं साईडला बेंड करायचंय जेणेकरून बघा तुमच्या कमरेला खूप चांगला स्ट्रेच जाणवेल. तर असं प्रत्येक साईडला 10 ते 12 वेळा तरी करायचंय. या सगळ्या एक्सरसाइजनी तुमचं फक्त साईड फॅट कमी व्हायला मदतच नाही होणार तर तुमच्या कमरेची लवचिकता सुद्धा खूप चांगली वाढेल. त्याच्यानंतर तुम्हाला कंबर दुखीचा वगैरे काहीही त्रास होणार नाही. असं या पद्धतीने. याच्यानंतर पुढचा जो एक्सरसाइज आहे याच्यामध्ये आपल्याला परत खांद्या एवढं अंतर घ्यायचंय पायामध्ये. त्याच्यानंतर 2 हात आपल्याला स्ट्रेट असे समोर ठेवायचे आणि याच्यानंतर आपल्याला या पायाचा राईट साईडचा गुडघा लेफ्ट साईडला हाताला टच करायचा आहे आणि लेफ्ट साईडचा गुडघा राईट हाताला टच करायचा आहे. तर बघा मी दाखवते. असं असं या पद्धतीने. असं. हे पण आपल्याला 10 ते 12 वेळा असे 2 ते 3 सेट तरी करायचे. तुम्ही ज्यावेळी छोट्या छोट्या रिपिटेशन्सचे 2 किंवा 3 असे सेट कराल त्यावेळेस तुम्हाला बघा कमरेला खूप असं दुखल्यासारखं होईल किंवा असं ताण आल्यासारखं होईल. तर याचाच अर्थ तुमचा कमरेचा चांगला व्यायाम होतो आणि त्याच्यामुळे साईड फॅट सुद्धा कमी व्हायला खूप चांगली मदत होईल. या पद्धतीने तुमचा अगदी गुडघा हाताला नाही टेकला तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्ही हा सांगितल्यासारखा एक्सरसाइज करायचा आहे.
असा या पद्धतीने असा। याच्याने तुमच्या कमरेची लवचिकता वाढेल, त्याच्यानंतर साईड फॅट कमी व्हायला सुद्धा खूप मदत होईल। तर हे होते काही सोपे असे व्यायाम प्रकार। हा आहे व्हिडिओचा पार्ट 1। पार्ट 2 सुद्धा नक्की आपल्या चॅनलवरती येणार आहे, तर तुम्ही पार्ट 2 सुद्धा बघायला अजिबात विसरू नका। हे व्यायाम तुम्हाला कसे वाटले, यातले तुम्ही किती करून बघितले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।